पुण्यातली महत्त्वाची बातमी आगी संदर्भातली। पुण्यात टिंबर मार्केटमध्ये सकाळी लागलेल्या भीषण आगीत 15 ते 20 घरं जळून खाक झाली आहेत। पहाटे 5च्या सुमाराला ही आग लागली होती। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या। इथे सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळते। मिकी घई आमचा प्रतिनिधी घटनास्थळावरून थेट आपल्याला माहिती देतोय। मिकी, सध्या काय चित्र पाहायला मिळतंय? दीपक, पुण्यातील गंजपेठ या भागामध्ये सकाळी पहाटे 4:30-5च्या सुमारास ही आग लागलेली होती। ही आग एका चिप्सच्या फॅक्टरीला ही आग लागली। त्यानंतर ती आग बाजूलाच एक टायरचा देखील कारखाना होता, त्या टायरच्या कारखान्याला देखील ही आग लागली। आणि त्यानंतर या जो फॅक्टरीमध्ये जवळपास 4 ते 5 गॅसचे सिलेंडर होते त्याचा देखील स्फोट या ठिकाणी झाला। आणि त्या आजूबाजूलाच या ठिकाणी एक मोठी वस्ती आहे। आपण ही वस्ती दाखवू शकतो की इथं जवळपास 15 ते 20 घरं जे आहेत पूर्ण जळून खाक झालेली आहेत। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, परंतु या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। आणि सध्या अग्निशामक दलाचे 10 ते 15 गाड्या या ठिकाणी होते, त्याचबरोबर टँकर देखील पाण्याचे या ठिकाणी दाखल झालेले होते। आणि त्यानंतर आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। आता सध्या फक्त कूलिंगचं काही ठिकाणी मागं काम सुरू आहे, परंतु कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। आता काही वेळापूर्वी महापौरांनी देखील या पूर्ण वस्तीची पाहणी केलेली आहे। काही प्रमाणात जे चिप्सचा या ठिकाणी कारखाना होता तो देखील या ठिकाणी इल्लीगल होता आणि त्यामुळेच पहाटे अचानकच त्या ठिकाणी त्या चिप्सच्या फॅक्टरीमध्ये आग लागली। आणि त्यानंतर अशा प्रकारे एक मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे। अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत, त्यांना विचारूयात। त्यांना खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कसर करावी लागली, कारण की जी पूर्ण वस्ती आहे खूप छोटी आहे, रस्ता देखील नाही आहे आज यायला। लांबूनच फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत। काय सांगाल, कितीच्या सुमारास आग लागली आणि किती नुकसान झालंय जवळपास हे सगळं? सकाळी आपल्याला 5:10 कॉल आला होता। कॉल आल्यानंतर मी पहिली गाडी घेऊन रवाना झाल्यानंतर घटनास्थळी येताच पहिली गोष्ट तर गाडीला आतमध्ये येण्यास जागा नव्हती। ती जागा नसल्यामुळे आगीचा डोम मला बाहेरूनच दिसल्या आणखीन दलाची मदत कुमक मागवण्यात आली। वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच वेळेस कल्पना देण्यात आली, मात्र जो गाडी येण्यास अडथळा होता त्यामुळे पट्टा ओढावा लागला। आपणास पट्टा कमीत कमी 15 होत। सर, किती घरं नेमकी या ठिकाणी यामध्ये नुकसान झाली आहेत? एक 15 ते 20 घरांना या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आणि आगीचं मोठं इथं स्वरूप होतं आणि 15 ते 20 गाड्या म्हणजे टोटल 11 फायर गाड्या, 4 वॉटर टँकर या ठिकाणी होते आणि सुमारे तासाभराच्या अंतरामध्ये आपल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणलेली आहे। तर या ठिकाणी अग्निशामक दलाला देखील खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली। ज्यांचे घरं या ठिकाणी गेलेले आहेत, काही लोक देखील आपल्या बरोबर आहेत सध्या। काय सांगाल, क्या बताओगे? आपका घर यहीं पे था, कैसे लगी आग? आपको कुछ पता चला सुबह? नहीं पता तो कुछ चला नहीं, बस जोर जोर से चिल्लाने की आवाज आ गया, हमारा घर पूरा जल गया। आपका घर पूरा जल गया? हाँ। बाबा, आप भी थे, सुबह उठे थे, ये देखा आपने? सुबह 4:30 बजे आए हम, तो पूरा जला हुआ, तो पूरा अंगार भड़की हुई थी। उस वक्त घर में ही थे आप? क्या सब फैमिली किसी को? नहीं, हम फैमिली बाहर निकाल दिए थे, सबको बाहर निकाल दिए थे फटाफट। फैमिली को कुछ नुकसान नहीं हो गया, बस खाली घर का सारा नुकसान हो गया, बहुत सारा। क्या कहोगे, आपका भी पूरा घर में किसी को इधर जीवित हानि नहीं हुई? जब आग लगी, इधर आग लगने के बाद हम लोग यहाँ दौड़ते हुए फायर ब्रिगेड को फोन किया। फोन करने के बाद सब लोग यहाँ पे आए हुए, सबने आग बुझाने की बस्ती वाले सारे मोहल्ले वाले मिलके आग को बुझाए। फायर ब्रिगेड ने भी आके आग को बुझाया। महापौर खुद मुक्ता टिळक ताई यहाँ पे आए थे, क्या बातचीत हुई आपसे उनकी, क्या कहा उन्होंने? बातचीत तो ये हो गई कि बोलो हम तुम्हारे कॉर्पोरेशन करके देंगे और ध्यान देंगे कॉर्पोरेशन के अंदर, और जो जिसका नुकसान है उसको हम भरपाई करने की कोशिश भी करेंगे, मदद करेंगे। एक मिनट, जितने भी ये अनलीगल जो बस्ती जो बनाए ले, तो वो पूरा साफ करने के लिए साहब को उन्होंने फोन करके बोला है। तो साहब क्या बोले, आधे 1 घंटे के बाद में हम लोग कार्रवाई करेंगे, बुलडोजर ला के पूरा साफ करके देंगे। अगर ये नहीं होता तो महापौर ने बोले कि वापस से मेरे को कॉल करो, मैं वापस आऊंगी और कार्रवाई करूंगी। यहाँ पे कई सारे इलीगल फैक्ट्रीज अंदर चल रहे हैं, जैसे अभी चिप्स का कारखाना है, उनको पता भी नहीं, अनलीगल है। तर या ठिकाणी जो चिप्सचा जो वेफर्सचा कारखाना होता तो देखील इल्लीगल या ठिकाणी चालवत होता। महानगरपालिकेला याबद्दल माहिती देखील होतं, परंतु कुठलीही कारवाई या ठिकाणी केली गेली नाही, असं या ठिकाणी जे नागरिकांचं म्हणणं आहे। वस्ती आहे आणि त्यामुळे चिप्सच्या या कारखान्याला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जवळपास 15 ते 20 घरं पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत। त्यामुळे 15 ते 20 घरं मिकी यामध्ये जळून खाक झालेली आहेत आणि एकंदरीतच हा या इकडचा जो काही गोंदी कारभार आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।